नमस्कार मित्रांनो, राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरता सदर नोंदणी पोर्टल हे दिनांक 3/12/2023 ते दिनांक 4/1/2024 सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु आता या तारखेमध्ये बदल झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला यायचं आहे या वेबसाईटवर. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. येथे आल्याच्या नंतर आपण येथे एक सूचना पाहू शकता. अद्यापही काही अर्जदारांना फॉर्म भरायचा आहे, तथापि फॉर्मसाठी आवश्यक असलेले दाखले, कागदपत्र दाखला अर्जदार यांना पुरेसा लाभार्थी नसल्या आहेत. आर्थिक वर्ष 2024 मधील ई-व्हेहिकल अर्ज सादर करण्यासाठी 8/1/2024 तारखेपर्यंत मुदत ही देण्यात आलेली आहे आणि 2024-25 या आर्थिक वर्षात ई-व्हेहिकल अर्जदार नाव नोंदणी करण्याकरता 1/2024 पासून ऑनलाईन नोंदणी लिंक उपलब्ध करून देता येईल, अशा प्रकारची एक सूचना येथे वेबसाईटवर आता दाखवत आहे. त्याचप्रमाणे वर एक नोटिफिकेशन पण आपण पाहू शकतात की येथे अजून काही अर्जदार फॉर्म भरायचे आहेत, मात्र अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्जदारांना पुरेसा वेळ मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. म्हणून आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये ई-वाहनांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 8/1/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर मित्रांनो, अजूनही कोणी जर यामध्ये फॉर्म भरायचे बाकी असतील, जे की आपले दिव्यांग बांधव असतील, तर ते दिनांक 8/1/2024 या तारखेपर्यंत हे या पोर्टलवर अर्ज सादर करू शकणार आहेत. आणि अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आणि ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती आपल्याला हे ते फॉर्म भरण्यासाठी सूचना याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्यासमोर एक PDF फाईल ही ओपन होईल. तर यामध्ये अशा प्रकारची माहिती आपणास येथे दाखवली जाईल. यामध्ये योजनेच्या अटी व शर्ती आपण येथे पाहून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे अर्जदाराला यामध्ये कोणकोणते कागदपत्रे हे लागणार आहे त्याची पण माहिती या PDF मध्ये आपणास देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अर्ज कशा पद्धतीने ऑनलाईन करायचा याची पण PDF स्वरूपात येथे माहिती देण्यात आलेली आहे. तर आपण ही PDF एकदा डाउनलोड करून घ्यायची आहे आणि एकदा ती पूर्ण समजून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ऑनलाईन अर्ज हा भरायचा आहे. आणि आपल्याला जर यामध्ये काही अडचण येत असेल तर येथे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर आपण संपर्क करू शकतात किंवा येथे त्यांचा ईमेल ID सुद्धा देण्यात आलेला आहे. तर या ईमेल IDवर आपण आपले जर काही प्रश्न असतील तर यांना आपण विचारू शकता. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.